नवऱ्याच्या जीवासाठी काय पण. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्य खूप रडत असते, कारण पार्थने सगळ्यांसोबत आता रम्याची साथ दिलेली असते आणि रम्या लग्नासाठी कशा प्रकारे योग्य होते हेही त्यांनी सांगितलेलं असतं. पण मालिनी जी आहे ती आता काव्याचे जे आहे ते डोळे उघडते की रम्या हे सगळं मुद्दाम करते. तू का हे घर सोडून गेलीस ना, तर तिच्यासाठी जो आहे ते मार्ग मोकळा होईल आणि गुरुजींनी जे काही भविष्याने केले आहे पारच्या दुसऱ्या लग्नाचे ते खरं होईल. त्यामुळे काव्य मी आता काही घर सोडून जाणार नाही. एवढंच काय तर मालिनीने गुरुजींना सुद्धा पुन्हा घरी बोलावून घेतलेलं असतं आणि माझ्या दोन्ही मुलांच्या संसारात नक्की काय दिलं हे सगळं मालिनी आता गुरुजींना विचारत असते. गुरुजी त्यावेळेस म्हणतात की पुढच्या तुमच्या मुलावरील संकट टळली आहे. या अगोदर त्यांच्या संसारात उताराचा चढाव होता, पण मात्र आता त्यांच्या संसार मार्गी लागणार आहे. मालिनी म्हणते की जीवाला तर नंदिनी मिळेलच, पण माझ्या पार्थचं काय? तर मित्रांनो, त्याच्या नशिबात तर 2 लग्न येईल, मग तो दुसरं लग्न रम्याशी करेल का? गुरुजी म्हणतात की दुसऱ्या लग्नाचा निर्णय पार्थवर अवलंबून असेल की तो कुणाशी करणार. तर मित्रांनो, एखाद्या वेळेस आता पार्थचं दुसरं लग्न म्हणजे काव्यासोबतच होणार असेल, तर बघूया आता पुढील भागात काय होतंय.